आणि तुम्ही घोषणा केली होती की जोपर्यंत दिबा पाटलाचं नाव नाही आहे तोपर्यंत आम्ही विमान उडू देणार नाही, या संदर्भात आपली काय होती? सर्वप्रथम आज 24 जून या दिवशी स्वर्गीय दिबा पाटील साहेब लोकनेते यांना विनम्र अभिवादन करतो। आणि आपण पाहतच असाल की पूर्ण एअरपोर्टला घेरावा आंदोलन झाला आणि हा आक्रमक आंदोलन होता, यापेक्षा तीव्र आंदोलन होता। जसे आता खासदार आपले बाळामामा आणि एकविरा ट्रस्टचे अध्यक्ष आज ते समाज म्हणून ते बोलले की माझी चपला बाहेर ठेवली पक्ष म्हणून आणि समाज म्हणून एक समाज एकवटलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही सर्व पक्ष बाजूला ठेवून एकत्र समाज म्हणून या ठिकाणी आणि भूमिपुत्र म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि हा लढा खूप संघर्ष होणार आहे। एक अजून एक प्रश्न आपल्याकडे, केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री आपले कपिल पाटील हे प्रत्येक आंदोलनामध्ये असायचे, पण आता नेमकं काय नाही, याच्या पाठीमागे काय षडयंत्र असू शकतं का? असं काय वाटत नाही आम्हाला, कारण काही कामानिमित्त आमचे राजूदादा देखील माझे आमदार राजूदादा पाटील हे देखील आमच्या समाज म्हणून एकत्र असतात। काही कामानिमित्त ते असू शकते कुठेतरी, याच्यामध्ये कुठलंही मतभेद नाहीये। सर्व समाज म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि हा लढा खूप मोठा होणार आहे। बघा, जर राज्याचे मुख्यमंत्री जर इथे आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही केंद्रापर्यंत पोहोचण्याची आमची ताकद आहे। आता लाखो या तरुणांच्या संख्येने नक्कीच तुम्हाला न्याय मागण्यासाठी केंद्रामध्ये पोहोचावं लागेल असं वाटतं? आमची जी आजची ताकद पाहता मला वाटतं त्याही लवकरात लवकर निर्णय द्यावा, अन्यथा त्यांना अग्रिकोली कराडी किंवा सर्व जो आमचा समाज आहे एकवटलेला तो यांना काय समाज आहे हे पाहण्याची वेळ आली। एवढं मोठं आंदोलन उभं करण्यात येत आहे, लाखो या तरुणांच्या संख्येत केंद्रामध्ये जाण्याची गरज पडेल का? बघा, आजचा जो विषय आहे तो आंदोलनाचा नाही, तो आहे समर्थन यात्रा, समर्थन रॅली। पहिली गोष्ट म्हणजे आता राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडलेला आहे। आदरणीय मुरलीधर मोहोळ साहेबांनी सुद्धा सांगितले की 101% दिबा साहेबांचं नाव लागेल, याच्यासाठी तेही सकारात्मक आहे। आपण या गोष्टीमध्ये नेगेटिव्ह का राहायचं? आजचा हा स्मृती दिन हा साजरा करण्याचा दिवस आहे आणि सरकारचं लक्ष वेधण्याचं कारण काय की आम्ही वाट पाहतोय की आपण नाव कधी लागणार। कुठल्याही कोणामध्ये मतभेद नाही आहे। लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती आहे आणि सर्वपक्षीय लोक एकंदरीतरित्याच या गोष्टीच्या लढ्यामध्ये आहेत। कुठलाही कोणामध्ये मतभेद नाही। आज बरेचसे कार्यक्रम ऑलरेडी पूर्व रचलेले होते, जो तो आपापले कार्यक्रम करतोय आणि चांगली गोष्ट आहे की दिबा साहेबांच्या नावाचे कार्यक्रम त्याचा जागर होतोय, ही कुठेही वाईट गोष्ट नाही, म्हणून काही याच्यामध्ये नकारात्मक नाही। समोर देखील आहे, पण सत्ताधारी असून विरोधी पक्षाचे मग सत्ताधाऱ्यांनी पण तिच्या उपस्थिती लावली पाहिजे। सत्ताधाऱ्यांनी सुद्धा दिबांचा चांगला कार्यक्रम लावलाय, कुठला ट्रेनिंगचा, तोही चांगलाच कार्यक्रम आहे। म्हणून हे बघा, कुठलीही नकारात्मकता गेली पाहिजे नाही। आपल्याला एकंदरीत भूमिपुत्राला एकजूट राहून आपल्याला वाटचाल करायची आहे। आपण सकारात्मक राहू आणि आदरणीय सरकारवरती विश्वास ठेवून वाटचाल करू। जर तरच्या गोष्टी नंतर बघू। जय दिबा।